لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون وما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين صدق الله العظيم. चुकून लाईचे संपादक शकील भाई तांबे यांच्या हस्ते आज या ध्वजारोहण होणार आहे. ग्रेट सावधान, ग्रेट विश्राम, ग्रेट सावधान. आणि बरी हॅलो झंडे को सलामी देंगे, सलामी दो. राष्ट्रगीत शुरू. राष्ट्रगीत शुरू. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल रंग विंजय हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जादे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे, विश्राम. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष शानवाजभाई एक दोन शब्द आपल्या समोर ठेवतील. हाताला भारत देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण शिल्प कमिटीच्या वतीने मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला प्रजासत्ताक दिनानं संविधानानं सर्व अधिकार दिले. ज्या कालावधीमध्ये आपण इतक्या हजारो वर्ष गुलामीमध्ये होतो तर आपल्याला हे संपूर्ण अधिकार प्राप्त झाले. पण हे अधिकार प्राप्त झाल्याबरोबरच आपल्यावर अनेक जबाबदाऱ्याही दिलेल्या आहेत. या जबाबदारीपैकी मी आज एकाच विषयावर बोलतो की आपण आपल्या प्रभागामध्ये येणाऱ्या ज्या कचऱ्याच्या गाड्या आहेत याच्यावर आपण आपलं अभियान ऐकत असतो की स्वच्छ भारत. आणि भारत स्वच्छ ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीनं पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी स्वच्छतेला फार महत्व दिलं, इस्लामनं महत्व दिलं, त्याच पद्धतीनं आज देशाला स्वच्छतेसाठी फार महत्व दिलं गेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण जो प्लास्टिकचा वापर करतो, पूर्वीच्या काळामध्ये बघत होतो की माझ्या ज्या महिला भगिनी आहेत, आई आहेत, काकी आहेत किंवा बहिणी होत्या, त्या पूर्वीच्या काळामध्ये एक प्रकारचे ते कापड यायचं आणि ते कापडावर पिशव्या विणलेल्या असायच्या, डिझाईन केली जायची आणि त्याच पिशव्या घेऊन आपण बाजारात जात होतो, मोठ्या अभिमानाने घेऊन जात होतो. पण आम्हाला कंटाळा यायला लागलाय आणि आम्ही बाजारात जाताना कोणतीही पिशवी घेऊन जात नाही, तर आपण जाताना रिकाम्या हाताने जातो आणि येताना प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन येतो. हे प्लास्टिक फार घातक आहे, जे तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे, अखंड मानवासाठी आहे आणि अखंड सृष्टीसाठी आहे. वन्यजीवांसाठी घातक आहे, जलचर प्राण्यांसाठी घातक आहे. तर हा प्लास्टिकचा वापर कमी करणं, त्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण एक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की आपण ज्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आज एक फॅशन झाल्या. पूर्वीच्या काळामध्ये पाण्याचा वापर हा फार लिमिटेड केला जायचा.
घरात जे आपलं पाणी असायचं ते पाहुणाला तरी आपण तांब्या ठेवायचो, जो आपलं हातपाय धुवायला बाहेर असणाऱ्या झाडाखाली जाऊन तो हातपाय धुवत होता. आज आपण पाण्याचा वापर वाढवलाय, पण पाण्याच्या वापराबरोबर आपल्याला एक फॅशन झाली आहे की लग्न समारंभ असो किंवा आपल्या घरात काही कार्यक्रम असो, आपण प्लास्टिकच्या बाटल्या फार मोठ्या प्रमाणात वापरतोय. त्याला पाणी देणं आणि हे पाणी बिस्लेरी किंवा इतर कंपन्यांच्या बाटलीमधून देणं ही आपली शान झालेली आहे. पण ही आपल्या तुम्हाला तुमच्या तब्येतीला आज पण सायंटिफिक रिझन्स बघाल तर या प्लास्टिकच्या बाटल्यामधून येणारं जे पाणी आहे ते आपल्या शरीराला घातक आहे. जे निसर्गानं जे अल्लाहनं म्हणजे कुराण शरीफ मध्ये सुद्धा अनेक वेळा पाण्याचा उल्लेख झालेला आहे आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने आपल्याला पाण्याचा वापर कसा करावा सांगितलं आहे. पण हे सगळं आपण विसरलं. नैसर्गिक पाण्याचं महत्व, जे आमचे जलस्रोत होते, झरे होते, या झऱ्यातील पाण्याचा वापर आम्ही सोडलेला आणि प्लास्टिकच्या बाटल्यामधून करतोय. तर मी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला हे सांगेन की आपला जर भारत देश घडवायचा असेल तर आपल्याला स्वच्छ भारत ठेवला पाहिजे, प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे. आजपासून आपण घरातून बाहेर जाताना कापडी पिशवी घेऊन गेलं पाहिजे. जाताना बाजारातून प्लास्टिकची बाटली घेण्याऐवजी ज्या आपल्याला तांब्याच्या बाटल्या येतात त्या बाटल्या आपल्या पिशवीमध्ये असल्या पाहिजेत आणि त्याच्यातून घरातील पाणी घेऊन जाऊन ते प्या. प्लास्टिकचा वापर कमी करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुनश्च आपल्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो. येथेच सांगतो. जय हिंद, जय भारत. आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे त्यांनी ही 2 शब्द बोलावे सकीलबाई आपण विनंती करतो. 2 शब्द फक्त. आज आपण 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे सर्व मान्यवर जमलेलो आहोत आणि आज सीरत कमिटीने मला ध्वजारोहणाचा मान दिला. आपण हा प्रजासत्ताक दिन गोळकोट रोड इथे साजरा करतोय. गोळकोट रोड इथे मी 1998 रोजी या रस्त्यावरून चालत जायचो आणि चालत जात असताना इथे एकदम कमी प्रमाणात वस्ती होती आणि ह्या गोळकोट रोडचं बदलतं स्वरूप टप्प्याटप्प्यानं मी पाहिलेलं आहे. आणि आपण ह्या गोळकोट रोड मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना इथे अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नादत आहेत आणि ते गुण्या गोविंदाने नादत असल्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्ताचं महत्व जो रिपब्लिक म्हणजे जनतेचं राज्य, जनतेला जसं राहायचंय, जसं वागायचंय, म्हणजे संविधानिक पद्धतीने जसं आपले धार्मिक कार्यक्रम, आपले राष्ट्रीय सण कसे साजरे करायचे या निमित्तानं आपल्याला रिपब्लिक डे म्हणजे संविधान बहाल झाल्यानंतर आपण जनतेचं राज्य आलं आणि या गोळकोट रोड मध्ये आपण सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नाचतोय. हेच आपण आपले चिपळूण तालुका, त्यानंतर आपला रत्नागिरी जिल्हा, कोकण, महाराष्ट्र आणि सगळ्यासाठी आहे की आपण देशाला दाखवून देतो की आम्ही इथे सर्व गोळकोट रोड मध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नाचतोय. आपले सण एकामेकाच्या मदतीने साजरे करतोय. राष्ट्रीय सण ही सर्व जाती धर्माचे लोक साजरे करतायत. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज शाणवबाईने एक चांगला मेसेज दिला की येणाऱ्या पिढीला जे प्लास्टिक घातक आहे तर त्याच्यापासून कसं येणाऱ्या पिढीला आणि स्वतःला वाचवायचं सीरत कमिटीने दिलाय. त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. आता आभार मानण्यापूर्वी मी सिल्वान सर यांना, आमचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना सांगतो की शकीलभाई तांबे यांना देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. आभार. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या सर्व लोकांना ज्या गोळकोटच्या सगळे नागरिक या कार्यक्रमामध्ये सामील होतात, पण हे सामील होण्याचं प्रमाण आणखी वाढलं पाहिजे. याच्यामध्ये थोडीशी आमची त्रुटी असू शकेल, कारण पहिलं बोट आपल्याकडे करावं, नंतर दुसऱ्याकडे बोट करावं. आम्ही लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडतोय.
निमंत्रण आपण व्हॉट्सअपवरून पाठवतो, पण तरी सुद्धा इथे एवढ्या विषय या कार्यक्रमाला आलेले या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला अशी छोटे मोठे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये डॉक्टर मनसूर म्हणतात सोफाबाई असते, मोहम्मदबाई सोफा असते, अशी खूप आपले बंधू आहेत की त्या याच्यामध्ये नईम आहेत, हे सगळे या कार्यक्रमाला मदत करत असतात. तर या पद्धतीनं सगळे मदत करत असतात. तर याच पद्धतीनं कुठल्याही सगळ्या कार्यक्रमात याच्यापेक्षाही चांगले त्याच्यामध्ये शैक्षणिक कार्यक्रम असतील, वैचारिक कार्यक्रम असतील, करमणूक कार्यक्रम असतील, अशा पद्धतीचे बरेचसे कार्यक्रम या कोकण दिवस समितीच्या माध्यमातून होत असतील. तर आपलं त्या सगळ्या कार्यक्रमाला आपण सहकार्य लागावं आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती लागावी. कारण इतर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघितलंय की इतर कोणाचेही कार्यक्रम असतात त्यावेळी कार्यक्रमामध्ये बरीचशी लोक त्याच्यामध्ये जातात. आज महिला वर्ग खूप कमी आलोय, पण हे जर 3 महिला आज या कार्यक्रमात आल्या, खरोखर आवर्जून जी कार्यक्रम असतात त्याच्यात ते 100% उपस्थित असतात. अभिनंदन तुमचं या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर अशाच पद्धतीने आपण चांगले चांगले कार्यक्रम घेतले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग असणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. आज आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.